तर मंडळी, कोणाला दिसून येत नाही, पण रोज एक मेंटल लढाई आपण लढत असतो. स्वतःसोबत, लोकांच्या नजरेसोबत, लोकांच्या बोलण्यासोबत जेव्हा आपण ओव्हरवेट असतो. हो मंडळी, कोणीतरी येऊन म्हणतं, "तू किती जाड आहे, तुझं पोट किती सुटलंय" आणि तेव्हा आपण हसण्यावारी घेतो. पण जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा हेच बोलणं आपल्याला दुखावत असतं. जेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये बघतो, तेव्हा आपल्याला कळून येतं की हे वाढलेलं वजन, ही सुटलेली पोटाची चरबी कमी होणार तरी कधी. पण मंडळी, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ह्या सगळ्यामध्ये मी फक्त एकटा आहे किंवा मी एकटी आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. खूप लोक यामधून जात आहेत. खूप लोकांना वाढलेल्या वजनामुळे आणि ओबेसिटीमुळे त्रास होत आहे. मंडळी, या सगळ्यामधून मी स्वतः देखील गेलेली आहे. माझं देखील 30 किलो वजन वाढलेलं होतं. ते पण एकदा नाही, 2 वेळा. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत मी 80 किलोच्या पुढे गेले होते. पण अवघ्या काही महिन्यांमध्ये मी माझं वजन अगदी झपाट्याने कमी केलं. ते देखील अगदी घर बसल्या. हो मंडळी, आता तुम्ही देखील काहीही काळजी करू नका. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या पोटाच्या घेरीमध्ये झालेला फरक. हो मंडळी, काही दिवसांमध्येच तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन इतकं लवकर कमी झालं. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, डाएट प्लॅन, डिटॉक्स ड्रिंक शेअर केल्या, रेमेडीज शेअर केल्या आणि आपले व्हिडिओज पाहून, आपले डाएट प्लॅन घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस पाहून, तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. कारण मी स्वतः देखील यामधून गेलेली होते की त्यामुळे वजन वाढल्यावरती ती फिलिंग कशी असते ते मला माहिती आहे. हे वाढलेलं वजन फक्त आपल्या शरीरावर परिणाम नाही करत, तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतं. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका. तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी. तर मंडळी, जसे आपले आधीचे डाएट प्लॅन होते तसाच हा डाएट प्लॅन देखील तितकाच प्रभावी आहे आणि हा फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये तर फरक दिसणारच आहे, पण तुमचे इंचेस लॉस झालेले देखील दिसणार आहे. तर मंडळी, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय. फक्त हा उन्हाळी डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा जेव्हा मी पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील माझ्या क्लायंट्सला मी सांगत असते 5 गोल्डन रूल आणि ते फॉलो केल्यामुळे त्यांचं वजन अवघ्या काही दिवसांमध्येच झपाट्याने कमी झालेलं त्यांना जाणवतं. म्हणजे अवघ्या 7 दिवसांमध्येच तुमचं वजन अक्षरशः किलोमध्ये कमी झालेलं तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे काही काही लोक म्हणतात की मी डाएट प्लॅन फॉलो करतो पण माझं वजन कमी होत नाही, पण सोबतच हे 5 गोल्डन रूल फॉलो करणं देखील गरजेचं आहे आणि ॲज मी डाएट कोच ते तुम्हाला इकडे सांगणार आहे, ते देखील अगदी फ्रीमध्ये. सो सगळ्यात पहिला गोल्डन रूल हा आहे की इथून पुढे खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि मग बघा, जेवढं पाणी तुम्ही प्याल त्यामुळे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन्स देखील बाहेर जाईल आणि तुमचं पोट देखील तुम्हाला भरल्यासारखं वाटेल. दुसरा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात. सो आता रोज वजन यासाठी चेक करायचं की तुम्ही तुमच्या डाएट बाबत देखील स्ट्रिक्ट राहाल, तुमच्या आहाराबाबत, तुमच्या लाईफस्टाईल बाबत देखील व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये असेल की आता मी डाएट प्लॅन फॉलो करतोय. सो म्हणून तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणं, नोट डाऊन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला रोज दिसेल की किती ग्रॅममध्ये तुमचं वजन कमी झालंय आणि एका आठवड्यामध्ये किती किलोमध्ये तुमचं वजन कमी झालंय ते. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की आता मी जो काही तुम्हाला आहार सांगणार आहे, ब्रेकफास्ट असो, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मी तुम्हाला ऑप्शन्स पण देणार आहे. पण हा आहार तुम्ही एका फिक्स टायमिंगवर घ्यायचा. ब्रेकफास्टची देखील एक फिक्स वेळ ठरवायची, रात्रीच्या जेवणाची, दुपारच्या जेवणाचं एक फिक्स टाइम ठेवायचा आणि त्या टाईमवरच तुम्ही तुमचा आहार घेणार आहात. त्यामुळेच तुमचं पचन चांगलं व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे आणि त्याचाच इफेक्ट होणार आहे वेट लॉसवरती. हो मंडळी, नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे 7च्या आत करणार आहात. हो, हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आता काही लोक म्हणतील की अरे गं, मी ऑफिसला जाते, मी कामानिमित्त बाहेर जाते, मग घरी आल्या आल्या जेवायला बसा. पण जर घरातच असाल तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि 7च्या आतमध्ये जेवण करा. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे जरी तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल, पण ॲटलिस्ट 45 मिनिट्स तुम्ही फास्ट वॉक करणं गरजेचं आहे. बाकी काही व्यायाम नाही केला तरी चालेल. आपल्या डाएट सोबतच हे 5 गोल्डन रूल फॉलो करायचे आणि मग बघा
बघायचं वजनामध्ये झालेला चमत्कार. आणि आता सर्वात मेन गोष्ट, मेन मुद्दा असा आहे की 7 ते 8 तासाची झोप देखील घ्यायची आहे. त्यामुळेच आपलं वजन हे कंट्रोलमध्ये राहणार आहे. जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, वजन कमी होणार नाही. तर मंडळी, हे सोपे असे 5 गोल्डन रूल आहेत आणि त्यासोबत आपण करायचा आहे आपला हा प्रभावी डाएट प्लॅन. तर आता मग बघू सकाळची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. तर मंडळी, मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकसाठी मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देणार आहे. त्यातला कुठलाही एक ऑप्शन घेऊ शकता किंवा तिन्ही ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. पण सकाळी उठल्यावरती ब्रश करायच्या आधी अगदी अनाशापोटी तुम्ही घेणार आहात ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. सगळ्यात पहिला ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता ॲपल सायडर व्हिनेगर. फक्त 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं, एक मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायचं. ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकणार आहात. बास, मग हे पाणी तुम्ही घ्यायचं. हा होता पहिला ऑप्शन. दुसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता मेथी दाण्याचं पाणी. 1 चमचा मेथी दाणा मस्तपैकी मोठा ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे. सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. हा होता दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन ते म्हणजे जिरा वॉटर. रात्री 1 चमचा जिरं एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं. सकाळी उठल्यावरती अगेन ते पाणी मस्तपैकी गरम करायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. कुठलाही एक ऑप्शन. सो नाश्त्याचे ऑप्शन्स देखील खूपच प्रभावी आहेत. जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही झटपट ते करू शकता. याच्यामध्ये काहीही क्रॅश डाएट नाहीये, तर एकदम सिंपल असे इंडियन ऑप्शन्स आहेत. आणि आपले डाएट प्लॅन लोक फॉलो ह्यासाठीच करतात कारण ते खूप इझी टू फॉलो असतात आणि खूप इझिली वेट लॉस देखील होत असतं. सो ब्रेकफास्टचा सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता पोहे. एवढे बाउल भरून पोहे करायचे, खूप साऱ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या, शेंगदाणे ॲड करायचे आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता 50 ग्रॅम पनीर किंवा 50 ग्रॅम पनीरच्या ऐवजी तुम्ही 2 उकडलेली अंडी देखील घेऊ शकता. बास, मग झाला तुमचा सकाळचा नाश्ता. हा होता पहिला ऑप्शन. दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही मूग डाळीचं धिरडं देखील घेऊ शकता. हिरवे मूग रात्री भिजत घालायचे, सकाळी मिक्सरमधून काढायचे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं जिरं, थोडंसं लसूण टाकायचा, मस्त मिक्सरमधून काढून त्याचा तुम्ही डोसा करू शकता. आणि मूग डाळीचे 2 छोटे डोसे तुम्ही घेऊ शकता चटणीसोबत. आपला तिसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही बेसनचं धिरडं घेऊ शकता. बेसनचं पीठ असतं मस्त, त्याचे 2 छोटे धिरडे करायचे आणि चटणीसोबत खायचे, पण चटणी घरातलीच पाहिजे, विकतची नाही. सो एक तर तुम्ही पोहे घ्या आणि सोबतच तुम्ही 50 ग्रॅम पनीर किंवा 2 उकडलेली अंडी किंवा मग तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचं धिरडं किंवा तुम्ही बेसनचं धिरडं घेऊ शकता किंवा तुम्ही एक थालीपीठ देखील घेऊ शकता. बास, यातला कुठलाही एक ऑप्शन आलटून पालटून घ्यायचा आणि सोबतच तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. ह्या 0 कॅलरीज ड्रिंक आहेत. पण साखरेचा चहा, दुधाचा चहा, साखरेची कॉफी अजिबात नाही. आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय तर आपण हे नक्कीच करू शकतो. सो सोबतच तुम्ही कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक देखील घेऊ शकता. बास, मग झाला आपला सकाळचा नाश्ता. त्यानंतर आपण करणार आहोत डिरेक्टली दुपारचं जेवण. पण 11 वाजता मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही कुठलंही एक फळ खायचं, पण विटॅमिन सी रिच फ्रूट खायचं. म्हणजे तुम्ही एखादं संत्र खा, एखादी मोसंबी, एखादा पेरू, एखादं पेर खाऊ शकता. थोडंसं तुम्ही डाळिंब देखील घेऊन खाऊ शकता बाउल भरून किंवा तुम्ही कलिंगड देखील खाऊ शकता. सो कुठलंही एक फ्रूट घ्यायचं, फक्त केळी आणि चिक्कू खाऊ नका. सो एखादं थोडंसं फ्रूट घेऊ शकता किंवा तुम्ही परत एकदा 0 कॅलरीज ड्रिंक देखील घेऊ शकता. सो एक तर तुम्ही फ्रूट खा किंवा कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक घेऊ शकता. त्यानंतर आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. तर दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवा आणि त्या वेळेवरच जेवण करा. आता बघू दुपारच्या जेवणाचे ऑप्शन्स. सो दुपारच्या जेवणातल्या 3 ऑप्शनमधला पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही पनीर भुर्जी घेऊ शकता. 100 ग्रॅम पनीर घ्यायचं आणि त्याची मस्तपैकी भुर्जी करायची आणि सोबतच तुम्ही घेणार आहात बाउल भरून सॅलड. बास, मग झालं दुपारचं जेवण. हा होता आपला पहिला ऑप्शन. आता बघू दुसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही फुलके घेऊ शकता. 2 फुलके घ्यायचे किंवा भाकरी घ्यायची, एवढी छोटीशी भाकरी दामटी घ्यायची. तांदळाची भाकरी घेऊ नका, भाकरी ज्वारीची, बाजरीची तुम्ही भाकरी घेऊ शकता. सो कुठलीही एक भाकरी घ्यायची, बाउल भरून डाळ घ्यायची, कुठलीही एक भाजी घ्यायची. आता तुम्हाला मी भाज्यांचे देखील ऑप्शन्स देते, यातली कुठलीही एक भाजी तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड. सो एकतर तुम्ही पनीर भुर्जी घ्यायची किंवा तुम्ही भाकरी, भाजी, डाळ आणि सॅलेड हे घेणार आहात. आता बघू आपला तिसरा ऑप्शन. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर भात खायची इच्छा झाली तर तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता आणि मस्तपैकी त्याचा पुलाव बनवायचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही पनीर ॲड करू शकता किंवा तुम्ही सोया ॲड करू शकता किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मग ग्रिल्ड चिकन घेऊ शकता, फिश देखील घेऊ शकता. पण जर भात खायची इच्छा झाली तर ब्राऊन राईसच घ्या.
सो अशा प्रकारे याच्यातला कुठलाही एक ऑप्शन घेऊ शकता आणि त्या आलटून पालटून देखील घेऊ शकता आणि मग बघा अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल. आणि हे घेतल्यामुळे, हे ऑप्शन्स घेतल्यामुळे तुमची भूक भागणार आहे, पण तुमचं पोट फुगणार नाहीये. आणि हेच तर गरजेचं आहे. आपल्याला आपली भूक भागवायची आहे, पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. पण जर 5 वाजता मिड इव्हिनिंगला जर तुम्हाला भूक लागलीच, तर तुम्ही अगेन 0 कॅलरीज ड्रिंक घेऊ शकता. ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकता आणि सोबतच मूठभर मखाणे घ्यायचे किंवा मूठभर रोस्टेड पीनट्स घेऊ शकता. बास. मग काय होणार आहे, तेव्हा देखील जरी भूक लागली असेल तरी तुमची भूक भागली जाणार आहे, पण अजिबात तुमची चरबी वाढणार नाही. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. सो डिनर हा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. डिनरमध्ये देखील मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देणार आहे. ते ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता किंवा एक ऑप्शन देखील तुम्ही घेऊ शकता. आता रात्रीच्या जेवणामधला सगळ्यात पहिला ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता बाउल भरून सूप. कुठलंही सूप घ्या, पालक सूप, टोमॅटो सूप, कॅरेट सूप, कुठलंही एक सूप घ्यायचं किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी सॅलेड घ्यायचं. दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलेड खाणार आहात आणि त्यानंतर दुपारचं जेवण तुम्ही करणार आहात. हे मी सांगायचं विसरले होते. आता रात्रीच्या जेवणामधला पहिला ऑप्शन जसा मी सांगितला की तुम्ही सूप घेऊ शकता. मोठा बाउल भरून सूप घ्यायचं आणि सोबतच सॅलेड घ्यायचं. बास, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. हा होता आपला पहिला ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन म्हणजे रात्री तुम्ही मूग डाळीची खिचडी देखील घेऊ शकता. म्हणजे जर दुपारी तुम्ही राईस खाल्ला नसेल तर तुम्ही रात्री राईस खाऊ शकता. आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात त्याची मस्तपैकी खिचडी भात करायचा. डाळ जास्त घ्यायची आणि राईस कमी घ्यायचा आणि मस्तपैकी खिचडी भात आणि सॅलेड असं खायचं. मग झालं रात्रीचं जेवण. सो आपला तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही एक तर 2 उकडलेली अंडी घ्यायची आणि सोबतच मस्तपैकी एवढी बाउल भरून स्टीर फ्राय व्हेजीस घ्यायची. ज्या काही आपल्याकडे भाज्या आहेत त्या मस्तपैकी उकडायच्या आणि त्या तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुम्ही अंडी खात नसाल तर तुम्ही 70 ग्रॅम पनीर देखील घेऊ शकता. मस्तपैकी 70 ग्रॅम पनीर घ्यायचं, भाजायचं, त्याच्यावर थोडासा चाट मसाला, काळी मिरी पावडर टाकायची आणि मग सोबतच तुम्ही स्टीर फ्राय व्हेजीस घेऊ शकता. सो एक तर तुम्ही सूप घ्या रोज वेगवेगळे किंवा तुम्ही ह्या स्टीर फ्राईज व्हेजी घेऊ शकता किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा अशी मूग डाळीची खिचडी भात देखील घेऊ शकता. तर मंडळी फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही हे फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. आता हा झाला दिवसभर, पण रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी अगेन आपण घेणार आहोत आपली नाईट फॅट कटर ड्रिंक. तर म्हणजे झोपायच्या अर्धा पाऊण तास आधी तुम्ही घेऊ शकता कॅमोमाईल टी. ही खूपच इफेक्टिव्ह असते, स्ट्रेससाठी देखील चांगली असते, हार्मोन बॅलन्स करत असते आणि वेट लॉससाठी देखील खूप इफेक्टिव्ह असते. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या किंवा तुम्ही ओव्याचं पाणी घेऊ शकता. मस्तपैकी ओवा टाकायचा अर्धा चमचा, उकळायचं, गाळून तुम्ही ते पाणी घ्यायचं. किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी देखील घेऊ शकता. दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा, मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यात तो तुकडा घालायचा, उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी घेऊ शकता. कुठलाही एक ऑप्शन त्या झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी. आणि मग बघा, ह्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम देखील बूस्ट होणार आहे, तुमची चरबी जळायला देखील सुरुवात होणार आहे. तर मंडळी हा अगदी सिंपल असा डाएट प्लॅन आहे, पण तितकाच तो प्रभावी देखील आहे. तर तुम्ही हा नक्कीच फॉलो करून बघा. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा प्रभावी डाएट प्लॅन नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची, म्हणजे सातत्य महत्त्वाचं आहे. असं नाही की मी 2 दिवस फॉलो केलं मग सोडून दिलं. सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा की हो, मी माझं वजन कमी करू शकतो आणि सकारात्मक राहा. आणि मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि मंडळी, हे वजन कमी करण्याआधी, हा सगळा डाएट प्लॅन वगैरे सगळं हे फॉलो करण्याआधी तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं.
आणि मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. मग तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.